मुंबईमधून या घडीला सर्वात मोठी बातमी ठाकरे सेनेच्या लक्ष्मी भाटिया विजयी झालेल्या आहेत। जी निश्चितच मुंबई प्रभाग क्रमांक 56 मधून खरं तर त्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या आणि या ठिकाणी त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। ठाकरे सेनेच्या लक्ष्मी भाटिया यांनी ही विजयी पताका आता खरं तर रोवलेली आहे। तर मालाड पश्चिम जर पाहिलं तर भाजपचे तेजिंदर सिंग तिवाना या ठिकाणी विजयी झालेले आहेत। पाचव्या फेरीत त्यांना 8335 मतांनी त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। मालाड पाठोपाठ मुंबईमधून आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे ठाकरे सेनेचे सुहास वाडकर विजयी झालेले आहेत। ठाकरे बंधूंनी एकत्र आल्यानंतर ठाकरे सेनेचे मुंबई प्रभाग क्रमांक 41 चे ते उमेदवार होते आणि विजय प्राप्त करत 41व्या या प्रभागावरती त्यांनी निर्विवाद वर्चस्व ठेवलंय। ठाकरे सेनेचे सुहास त्या ठिकाणी जिंकून आलेले आहेत। आणखी एक अपडेट्स आपण पाहतोय। कोल्हापुरातून बातमी समोर येते। कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसने 37 जागांवर विजय मिळवलेला आहे। भाजप 24, शिंदेची शिवसेना 14 जागांवर विजयी झालेली आहे। काँग्रेसचं कुठेतरी कोल्हापुरात वर्चस्व पाहायला मिळत आहे। बरोबर आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी 4 जनसुराज्य त्या ठिकाणी पदार्पण करताना दिसतोय। कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसनं 37 जागांवरती आपला विजय प्रस्थापित केलेला आहे। काँग्रेससाठी मोठी बातमी आहे कारण भाजप 24, शिंदेची शिवसेना 14 जागांवरती त्या ठिकाणी विजय प्राप्त करताना दिसते। अजित पवारांची राष्ट्रवादी 4 जनसुराज्य 1 अशा प्रकारे आता मानखुर्द मधून एक मोठी बातमी येते। मानखुर्द विभागात एमआयएमनं बाजी मारलेली आहे। कुठे कुठे एमआयएम जाऊन पोहोचताना दिसतंय। एमआयएमनं आपली या निवडणुकांमध्ये दखल घ्यायला लावलेली आहे। एमआयएमचे एकूण 5 उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। एमआयएमचे आतापर्यंत मानखुर्द गोवंडी या विभागामध्ये 5 उमेदवार विजयी झालेले आहेत। त्या पाठोपाठ जल्लोषाची दृश्य देखील आपण यावेळेला पाहतोय। नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आणि नितीन गडकरींचं असलेलं शहर, त्याचबरोबर बावनकुळेंनी देखील त्या ठिकाणी ताकद लावलेली होती। भाजप कार्यकर्ते विजयी झाल्यानंतर मात्र अर्थातच भाजपचं हे सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजपकडून हा विजयी जल्लोष साजरा केला जातोय। जसं आपण म्हणालात की नागपूर म्हणजे नितीन गडकरी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांचं एकूणच घर समजलं जातं आणि तेथील जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये मात्र हा मोठा उत्साह दिसून येतोय। नागपूरचे रस्ते आपल्याला गुलाबी झालेले पाहायला मिळतात एकूणच। बरोबर आहे। आणि हा जल्लोष आज काही थांबणार नाही। हा जल्लोष तोपर्यंत असणार आहे जोपर्यंत प्रत्येक महापालिकांचे महापौर तयार होतील, कारण सर्वच महापालिकांवरती भाजप आपला झेंडा फडकवणार आणि महापौर बसवणार अशा प्रकारचा दावा भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांकडून केला जात होता। नागपूरमधून येणारी आकडेवारी काय सांगते कृपा मला समजावून सांगाल, आपल्या प्रेक्षकांना सांगाल। नागपूर महापालिकेचं जे चित्र आपण पाहिलं तर भाजपला 109 जागा मिळाल्यात, शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला मात्र त्या ठिकाणी गड राखता आलेला नाहीये। काँग्रेसने मात्र 30 जागा मिळवलेल्या आहेत। तर ठाकरेंची शिवसेना देखील इकडे नाराजीचं चित्र पाहायला मिळतंय। यानंतरचं आपण पाहूयात की राष्ट्रवादी शरद पवारांची त्यांना देखील एकही जागा मिळालेली नाहीये, मनसेला देखील एकही जागा नाहीये। त्या पाठोपाठ आता चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भातले आपण अपडेट्स पाहणार आहोत। एका बाजूला नागपूरमध्ये सेंचुरी पार केल्यानंतर मात्र ठाकरे सेना 5, काँग्रेस 20 आणि भाजप 18 जागांवरती चंद्रपूरमध्ये आहे। कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या सेलिब्रेशन संदर्भातली आपण दृश्य यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय, कारण कोल्हापूरमध्ये देखील भाजप विरुद्ध काँग्रेस अशा प्रकारची सर्वाधिक मोठी लढत पाहायला मिळालेली होती। मात्र भाजपचे जेही कार्यकर्ते त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्यानंतर त्यांनी आपल्या जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। भाजपचा झेंडा हाती घेऊन हे सेलिब्रेशन सुरू करण्यात आलेलं आहे। ढोल ताशांचा गजरही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि पाठोपाठ डीजेचा दणदणाटही आपल्याला ऐकायला मिळतोय। कोल्हापुरातील ही दृश्य आपण पाहतोय।
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.